नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत 7 ते 8 माल वाहतूक ट्रक टेम्पो जळून खाक झाले आहेत। त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। आगीतील केमिकलचा भडका इतका तीव्र होता 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरील बंगल्यांचे काच फुटले आहेत। 1:15च्या दरम्यान आम्हाला कॉल आला। पहिला कॉल नालासोपारा फायर स्टेशनला आला। नालासोपाऱ्यावरून आपली गाडी नोट पकडला, ठाणे विभागला आग लागली म्हणून। तिथे आल्या सिच्युएशन बघलं आम्हाला तात्काळ त्यांनी कॉल केला असोले अग्निशमन दलाला। मग आम्ही आमच्या 2 गाड्या घेऊन आम्ही घटनास्थळी पोहोचलो। तिथे बघताच तर गाड्यांना भरपूर आग लागली होती। जवळजवळ 5 ते 6 गाड्या जळत होत्या। तिथे आम्ही येऊन फायर फायटिंग केली आणि आता कुलिंगचं काम चालू आहे। यामध्ये कुणाची जीवितहानी झालेली आहे का? मोठे मोठे स्फोट झालेले होते, कशामुळे ही आग लागली कळालं? केमिकलचा टेम्पो होता, अंदाजे केमिकलच्या ह्याच्याने स्फोट झाला असेल असं वाटतंय। आणि बाकी जीवितहानी तर नाही, पण बाकी जीवितहानी नाही। आता काय परिस्थिती? आत्ता परिस्थिती कुलिंगचं काम चालू आहे। गाड्या पूर्ण आग वगैरे विझवली? हां, आग पूर्ण विझलेली आहे। आता कुलिंगचं काम चालू आहे। कुलिंग पूर्ण होईल। घटना अशी आहे की आम्ही 12:30च्या सुमारास जेव्हा स्फोट झाला, झोपायला जायच्या सुमारास स्फोट झाला, तेव्हा बाहेर निघालो तेव्हा एकदम आगीचा भडका आला आणि आजूबाजूची सर्व लोक रस्त्यावर धावत फिरत होती। म्हणजे एवढा मोठा भयंकर स्फोट होता की त्याच्यात कोणाला काही समजत नव्हतं। असं वाटतं माझ्या घरात किंवा कोण अटॅक करतो अशी परिस्थिती होती। जेव्हा नंतर आम्ही बाहेर आलो, जेव्हा आग दिसायला लागली भडका, तेव्हा असं समजलं की या साईडला तलावाच्या साईडला कुठे स्फोट होतो। तेव्हा आम्ही तिथे सर्व गावकरी वस्ला मेरे इथे आहे, सर्व लोक भयभीत झाले। आपले सिलेंडर घेऊन पण बाहेर लोक, बाजूच्या वस्तीतील लोक सिलेंडर घेऊन पण बाहेर पळाले। पण त्याच्यात ते आलं का पार्किंगमध्ये कुठल्या तरी वाहनाला आग लागली, त्याच्यामुळं ते तिथे सिलेंडर होते, गॅस ती गाडी होती किंवा कसली होती समजलं नाही। पण लोक एवढी भयभीत होती की पूर्ण रस्त्यावर लोक उतरलेली। आताची काय परिस्थिती? आताची परिस्थिती फायर ब्रिगेडला आम्ही तात्काळ मी कॉल केला, त्याच्यामुळे फायर ब्रिगेड वेळेवर आली आणि त्यांनी फायर ब्रिगेडच्या 3 गाड्याला आग नियंत्रण आले। कुठलीही जीवितहानी नाही, पण गाड्यांचं ज्या गाड्या होत्या त्यांचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। किती गाड्या जळाल्या त्यामध्ये? आता 7-8 गाड्या झालेल्या आणि फायर ब्रिगेड टायमावर आले म्हणून इथे 100-300 गाड्या लागतात आणि बाकीचा अनर्थ टळला। मिला दिया पब्लिक का भी लेना उधर रोड पे।